आणि यानंतर मनीज घोटाळ्यासंदर्भातली महत्त्वाची अपडेट। या घोटाळ्यातील तक्रारदारांची संख्या आता वाढलेली आहे। कंपनीच्या 8 फ्लॅटसह काही भूखंड पोलिसांनी जप्त केलेत। आकर्षक व्याजदराचे आणि आमिषाचे फसवणुकीचा आकडा 28 कोटींवर येऊन पोहोचलाय। कंपनीच्या 2 संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। महत्त्वाची अपडेट आता या प्रकरणासंदर्भातली म्हणावी लागेल। घोटाळ्यातील तक्रारदारांची संख्या ही वाढल्याचं पाहायला मिळत आहे। कंपनीच्या 8 फ्लॅटसह काही भूखंड पोलिसांनी जप्त सुद्धा केले। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या 2 संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। त्यांच्याकडून सुद्धा खरं तर चौकशी केली जाते आणि या घटनेचा अधिकचा तपास केला जातोय। आकर्षक व्याजदराचा आमिष दाखवून ही फसवणूक केलेली होती आणि त्याचा आकडा आहे तो 28 कोटींवर येऊन पोहोचला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, गौरी, आपण जर पाहिलं तर पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि सेवांद्वारे वार्षिक आकर्षक व्याजदर दाखवून त्याचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मनीज या घोटाळ्यातील तक्रारदारांची संख्या आता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आणि आता जो आकडा समोर आलाय तो 28 कोटींच्या वर पोहोचलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे 2 संचालक आहे त्यांना सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे आणि चौकशीतून अनेक तपशील आता बाहेर येताना पाहायला मिळतात आणि त्या आधारे जे आहे ते पोलीस कारवाई करतात। यामध्ये जर आपण पाहिलं तर 8 फ्लॅट आहेत आणि काही भूखंड जे आहेत ते सुद्धा जप्त केलेले आहेत। अशा कारवाई ज्या आहेत त्या सध्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मनीज ग्रुप कंपनीच्या संचालकांचा जो पोर्टफोलिओ व्यवस्थापन आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षक असं व्याजदराचं आमिष दाखवण्यात आलं होतं आणि त्यांची फसवणूक केल्याची तक्रार गेल्या ऑक्टोबर महिन्यात दाखल करण्यात आली आणि त्यानंतर गुन्हा सुद्धा हा मुलुंड पोलिसांनी दाखल केला। त्याच्या 3 महिन्यानंतर याची दखल घेतली गेली। आता या सगळ्या संदर्भात अधिकची चौकशी आर्थिक गुन्हा शाखा करते आणि या सगळ्या संदर्भात आणखी धागेदोरे काय समोर येतात हे पाहावं लागेल। पण येत्या 22 जानेवारी पर्यंत 2 ते 3 तास आर्थिक गुन्हे शाखेत या सगळ्या प्रकरणात आरोपींना आणि इतर सगळ्यांना हजर लावावं लागेल आणि या सगळ्यामध्ये आणखी काही तक्रारी वाढण्याच्या शक्यता आहेत आणि आणखी हे जे कोटींचा घोटाळा झालाय त्या संख्येत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। गौरी, हो नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।